नमस्कार मित्रांनो, किडनॅपिंगच्या केसेस तुम्ही बऱ्याच पाहिल्या असतील। भारतातच नव्हे तर जगभरात अशा केसेस खूप ऐकायला भेटतात, किंबहुना पाहण्यास भेटतात। मी आज तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे की किडनॅपर्स किडनॅप केल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर काय काय करतात आणि त्यांना खंडणी वसूल करण्यासाठी तिच्या घरच्यांना व्हिडिओ कसा पाठवतात आणि कसली मागणी करतात आणि त्या बांधून ठेवलेल्या व्यक्तीविषयी कसे वागतात, त्याला टॉर्चर कसं करतात आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा ठरवलेली अमाउंट आपल्याला भेटण्यासाठी। हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलाय यामध्ये स्पष्ट दिसत आहे की एक मुलगी आहे आणि ती आपल्या घरच्यांना व्हिडिओद्वारे दाखवते का तिला किडनॅपर्सनी कसं टॉर्चर केलंय, तिच्यावर काय दबाव आणलाय आणि तिचे हातपाय तोंड वगैरे कसे बांधलेले, मान बांधलेली आहे आणि ती 10 लाखाची विशेष म्हणजे मागणी पण करते घरच्यांकडे की ही रक्कम तुम्ही लवकरात लवकर द्या, नाहीतर हे किडनॅपर्स मला मारतील किंवा माझ्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही अमाउंट जमा करा आणि किडनॅपर जे मागतात ते त्यांना देऊन टाका, असं या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्पष्टपणे सांगते तर तुम्ही त्यांना काय असेल ते देऊन टाका आणि मला इथून सोडवा, मला मुक्त करा, असा हा व्हिडिओ आहे। परंतु मी जर सांगितलं जो तुमच्या मनात विचार आलाय तसं ते नाहीये तर हे वावगं ठरणार नाही। यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। मला सांगा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलीच्या आईबाप, भाऊ, बहीण कोणी असतील घरचे तर त्यांच्या मनावर काय बेतले असेल, त्यांचे काळजाचे ठोके सेकंदासाठी थांबले असतील हा व्हिडिओ पाहून अचानक। आणि ते पैशाची मागणी करतात तर पैसे जमवण्यासाठी त्यांनी किती धावपळ केली असेल। त्यांना पैसा महत्वाचा नाही या ठिकाणी, तर त्यांना ती अमाउंट देऊन आपला काळजाचा तुकडा जी मुलगी किडनॅप केली आहे ती त्यांना सोडवणं या क्षणाला महत्वाचं आहे। या मुलीचा व्हिडिओ पाहून कुणी पण हाच विचार करेल, परंतु मी जर तुम्हाला सांगितलं हे ज्या व्हिडिओमध्ये दिसतंय ते याच्या विरुद्ध आहे तर कसं काय एखादी मुलगी आपल्या बापाला फसू शकते, आपल्या भावाला फसू शकते असा फेक व्हिडिओ शूट करून का तुम्ही हे पैसे द्या, हे पण एका काल आलेल्या एका बॉयफ्रेंडच्या नादाला लागून, त्या बॉयफ्रेंडसाठी पळून जाऊन लग्न करण्यासाठी, पैशाची आपल्याच आईवडिलांकडून मागणी करून त्याच भाडीच्या पैशावर जगून तुम्ही आईबापांना फसवून पैसे घेणार आणि लग्न करणार कशासाठी? चला या घटनेबद्दल सविस्तर आपण माहिती पाहू। ही आहे 19 वर्षाची मुलगी, राहणार उत्तर प्रदेश मधील सोनभद्र या गावची। ती 19 तारखेला आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि भेटून लगेच येते म्हणून तिच्या वडिलांना सांगून घरातून बाहेर पडते। 19 तारखेला मैत्रिणीकडे जाते या बहाण्याने ती घरातून जशी बाहेर पडते तशी ती 2 दिवस होतात, 1 दिवस होतो, 3 दिवस होतात, ती घरी परत रिटर्न येत नाही। ती 19 तारखेला सांगून लगेच येते परत मैत्रिणीला भेटून असं सांगून गेली होती, तर ती लवकर काही घरी येत नाही। 19 तारीख निघून जाते, दुसरा दिवस उजळतो, 20 तारीख येते, तरी पण ती घरी येत नाही। तिचे घरचे आता टेन्शनमध्ये होते का आता हिच्या मैत्रिणींना फोन करतात, मित्रांना फोन करतात, माझी मुलगी तुमच्याकडे आहे का, 1 दिवस झाला बेपत्ता आहे, लगेच येते सांगून गेली, घरी काही अजून आलीच नाहीये। मग त्यानंतर 22 तारीख उजळते आणि मग घरचे खूपच कासावीस होतात, आपली मुलगी किडनॅप झाली तर नाही किंवा कुठं पळून तर गेली नाही किंवा काही तिच्याविषयी काही अपशकुन तर घडलं नाही। या धक्क्यानं ते शेवटी पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद करतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला एक शेजारचा मुलगा आहे तर याच्यावर डाऊट येतोय, तर याला तुम्ही आरोपी म्हणून तुमच्या कब्जात घ्या आणि त्याच्याकडे चौकशी करा का आमच्या मुलीला यांनी तर पळवलं नाही, यांनी तर लग्नाचा आम्ही दाखवून याला तर पळून नेली नाही। तर पोलीस पण घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्या मुलाला अरेस्ट करतात आणि चौकीमध्ये घेऊन त्याला सर्व विचारतात, परंतु तो मुलगा नाही होऊन कबूल पडतो का ही मुलीची माझी काही ओळख नाहीये, मी तिला काही बोललेलं नाही, आमचं संभाषण पण झालेलं नाहीये आणि हिला मी पहिली गोष्ट ओळखत पण नाही। तरी पण पोलीस त्याला बळजबरी करून, बळदाटी करून, दमदाटी करून त्याला विचारतात, परंतु तो मुलगा तयार होत नाही का या मुलीची माझा काही संबंध नाही। असं करून 22 तारीख गेली, 23 तारीख गेली आणि 24 तारीख पण गेली आणि अचानक 25 तारखेला सकाळीच तिच्या भावाच्या, त्या मुलीच्या भावाच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ येतो। तो व्हिडिओ पाहून
तिच्या भावाचे आईवडील घरचे सर्व तोंडात बोट घालतात आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. काय होतं त्या व्हिडिओमध्ये? त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं का या मुलीला त्यांच्या खुर्चीवरती बांधलेलं आहे रस्सीने, तिच्या तोंडावर पट्टी आहे, गळ्यात एक पट्टी आहे, हातपाय बांधलेले आहेत आणि ती मुलगी आकांताने, तिच्या प्राणाच्या आकांताने घरच्यांना विनंती करते की बाबा मला या किडनॅपर्सनी किडनॅप केलंय आणि ते 10 लाख रुपये मागतात, तर तुम्ही त्यांची मागणी लवकर मान्य करा आणि मला इथून सोडा. यांची वागणी बरोबर नाही, ते मला टॉर्चर करतात, मारतात, तर ते जे काय मागत असतील ते त्यांना देऊन टाका आणि मला इथून सोडवा, असं ही व्हिडिओमध्ये ही मुलगी सांगते. हा एकच व्हिडिओ नव्हता आला तिच्या भावाच्या मोबाईलमध्ये, तर असे 4 ते 5 व्हिडिओ आले होते. मी तुम्हाला फक्त एकच दाखवलाय. हा व्हिडिओ पाहून तिच्या घरचे पोलीस स्टेशनला जातात एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये आणि ते सांगतात, पोलिसांना व्हिडिओ दाखवतात की असा व्हिडिओ सकाळी आलाय आमच्या मोबाईलवरती, तर तुम्ही लवकर आमच्या मुलीला सोडवा. ते किडनॅपर्स खूप वाईट आहेत, ते मुलीला मारण्याची धमकी देतात आणि ते विशेष म्हणजे 10 लाख रुपये पण मागतात. आमच्या मुलीला लवकर सोडवा आणि ते 10 लाख रुपये मागतात, तर प्लीज करून तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते तुरंत चौकशीच्या मागे लागतात. तिचे सर्व मित्रमैत्रिणी, सर्व नातेवाईक यांना फोन करतात आणि या मुलीविषयी विचारतात, ही मुलगी तुमच्याकडे आली का? 4 दिवस झाले, 19 तारखेपासून ही बेपत्ता आहे, 26 तारीख आहे, तुमच्याकडे आली का? किंवा हिला कोणासोबत पाहिलंय का? याची विचारणा करतात. परंतु पोलीस नाकामयाब होतात आणि ते शेवटी व्हिडिओ पुन्हा एकदा बघतात आणि त्या सर्व भिंतला कलर दिलेला, सर्व बॅकग्राऊंड, ती चेअर याचं निरीक्षण करतात आणि शेवटी चौकशीला वेग आणतात. आता दिवस उजाडतो 26 तारखेचा. पोलीस त्यांची चौकशी चालूच होती, ते एका मुलीला एका रूममधून अरेस्ट करतात, सुखरूप बाहेर काढतात, सोडतात. आणि जेव्हा त्या मुलीला पोलीस स्टेशनला पोलीस विचारतात का तुला कुणी किडनॅप केलं होतं, काय केलं होतं, कसं केलं होतं, कशासाठी केलं होतं, जेव्हा ती हे मुलगा सर्व सांगते ना ही मुलगी, तेव्हा पोलिसांच्या पण पायाखालची वाळू सरकते आणि त्या आईबापांनी तर तोंडात बोटच घातलं. खरं तर ज्या मुलावर तिच्या घरच्यांनी आरोप केला होता की हा मुलगा आमच्या मुलीला फुसलावून पळवून घेण्याचा प्रयत्न केला असन किंवा तिला यांनीच अपहरण केलं असन, तर तो मुलगा बिलकुल निर्दोष होता. खरं बघता ही मुलगीच त्याच गल्लीतल्या एका मुलासोबत पळून गेली होती आणि त्या दोघांनी मिळून हे सर्व कारस्थान रचलं होतं. हा व्हिडिओ त्यांनी पैशासाठी रचला होता. मला असं की त्या मुलीचं एका पंकज नावाच्या मुलासोबत अफेअर होतं आणि ती त्या मुलाबरोबर प्रेम करत होती. साहजिकच जे व्हायचं ते यांच्यात झालं होतं आणि त्यांना आता पळून जायचं होतं, तर त्यांना पैशाची गरज होती, म्हणून त्यांनी असा व्हिडिओ बनवला आणि तिच्या घरच्यांना असं भासवण्याचा प्रयत्न केला की हिचं किडनॅपिंग झालंय, अपहरण झालंय आणि ते किडनॅपर्स यांच्याकडं पैसे मागतोय आणि म्हणून 10 लाख रुपयाची विनंती पण केली का तुम्ही ते द्या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा. हा सर्व पैसा जर हे सक्सेस झालं असतं तर ही मुलगी पैसा घेऊन एक 9-2-11 होणार होती आपल्या बॉयफ्रेंड सोबत आणि घरातून पळून जाऊन लग्न करणार होते. आणि हे सर्व करत असताना ही मुलगी आपल्या घरच्यांवर बारीक निरीक्षण ठेवून होती. हे पुढचं स्टेप कोणते उचलता, पुढची स्टेप कोणती उचलताय, पुढं काय करताय, यांच्या हालचाली काय चालले, पैशाची जमाजमव कशी करताय, कोणाकडे चौकशी करताय, हे सर्व बारीक बारीक गोष्टींवर या मुलीचा चांगलं नियंत्रण होतं, चांगलं बारीक लक्ष होतं. परंतु जेव्हा त्या मुलीला समजतं का तिचे घरचे, तिचे आई वडील, भाऊ पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी तक्रार नोंदवली किडनॅपिंगची, तेव्हा ती मुलगी जरा घाबरते आणि मग ते हे सर्व नाटक करते का किडनॅपिंगचं आपण नाटक करू आणि आपल्या आईवडिलांची एक आपण काय म्हणतो सिंपत्ती घेऊ, त्यांचा प्रेमाचा आपण गैरफायदा घेऊ आणि पैशाची मागणी करू. म्हणून हा सर्व क्रियाक्रम ही मुलगी रचते तिच्या बॉयफ्रेंड पंकज सोबत आणि एक रक्कम मागवते. हे किडनॅपिंगचं सोंग रचल्यानंतर आईवडिलांना आपली दया येईल आणि ते आपल्याला पैसे देतील आणि आपण ते पैसे घेऊन फरार होऊन आपण आपला संसार व्यवस्थित करू. जेव्हा पोलीस त्या मुलीला अरेस्ट करतात, सोडतात, सुखरूप सोडतात, तेव्हा ते त्या मुलीला विचारतात का तुझा जोडीदार कुठे, तुझा पार्टनर कुठे, तुझा बॉयफ्रेंड कुठे, हे सर्व तू त्याच्यासोबत व्हिडिओ काढला होता, हे सर्व नाटक रचलं होतं आपल्या घरच्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी, पैशासाठी. तर ती सांगते की तो पळून गेलाय. त्याला जेव्हा समजलं की पोलीस कंप्लेंट केली आहे
तेव्हा तो पळून गेलाय मला इथंच सोडून. तेव्हा ही मुलगी तयार होते, कबूल होते की हे सर्व नाटक मी पैशासाठी केले, माझ्या घरच्यांना ब्लॅकमेल करून. मला पैशाची गरज होती, मला पळून जायचं होतं त्या प्रियकरासोबत. तर हे ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसतो. तर या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कोणती मुलगी आपल्या आईवडिलांना असं ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करल आपल्या सुखासाठी. हे ऐकून पाहून तर खूप दुःख होतंय. आणि या सोशल मीडियाचा जमाना आलाय ना, तुम्हाला सांगतो याचा कोण कसा फायदा घेईल आणि कोण कसा गैरफायदा घेईल हे खूप सांगणं कठीण झालंय. आपल्या आईवडिलांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करणार आणि त्याच पैशात तुम्ही स्वतःची मजा करणार. कसं शक्य आहे? कसं हे सर्व करू शकता तुम्ही? त्या मुलीला एक क्षण पण विचार नाही केला की आपल्या आईवडिलांवर काय बेतल, त्यांची काय स्थिती होईल, अटॅक येऊन ते मरू सुद्धा शकतात. कसा विचार करू शकत नाही ही मुलगी? हे एक उदाहरण झालं आपल्यासोबत. असे कित्येक घटना होत असतील. त्यामुळे आपल्या मुलांवर योग्य ते लक्ष ठेवा. अधूनमधून त्यांचे मोबाईल चेक करा, त्यांचे बॅगा चेक करा, वह्या पुस्तकं चेक करा, त्यांचं सोशल मीडिया अकाउंट पण चेक करा का ते काय बघताय काय नाही बघत हे सर्व तुम्ही चेक करा. एक आई वडील होण्याची एक तुमची जबाबदारी आहे की आपले मुलं कुणाच्या संगतीत काय करताय काय नाही, चुकीचं